श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐशी निरंतर माया आम्ही कोठे न पाहिले। स्वामी भक्त हो, स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालीच आहे तर निश्चिंत राहा। स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहणारच आहे। वाचायला आणि म्हणायला फक्त 2 वळी आहे, पण बघा ना, सध्या अर्थ सांगून जाणारी ही 2 वाक्य आहे। सगळं काही अर्थ जणू या 2 वाक्यामध्ये सामावलेला आहे। ज्याला तो समजला तो धन्य झाला। तुम्ही ऐकला असेल तर गुरु करा, गुरु करा। ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। आणि म्हणूनच खरं तर स्वामीच आपले गुरु आहे आणि स्वामी आपलं माऊली आहे। स्वामी म्हणजे गुरु आणि स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक। चला तर मग तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे एक छोटंसं काम स्वामींनी आज 3 रूपामध्ये तुम्हाला दर्शन दिलेलं आहे। त्या 3 रूपापैकी एकच रूप निवडायचं आहे, एकच मूर्ती निवडायचं आहे आणि मग तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे। तर आत्ता तुम्ही मूर्तीला स्पर्श केला असेल असे मी आशा व्यक्त करतो आणि तुमचा संदेश काय आहे सांगायला सुरुवात करतो। आत्ता बघा, ज्याने 3 नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला आहे त्याच्यासाठी स्वामी सांगतात ते बघूया। आत्तापर्यंत तुला वाटत होतं तुझ्या हक्काची माणसं फक्त तुझीच आहे, तुझ्या हक्काची माणसं फक्त तुझीच आहे, पण अरे भुंग्यासारखे तुला पोकळ करत राहिले आणि तू त्याच्या भोवती घुटमळत राहिला, गोंधळ करत राहिला। तुला असं वाटत होतं त्याच्या प्रेमाची जोड तुझ्यावर जास्त आहे, पण खरं तर स्वार्थाची जोड त्याच्या असण्यामागे जास्त होती। स्वार्थाची जोड त्याच्या असण्यामागे जास्त होती हे कधी तुझ्या लक्षातच आलं नाही आणि एकदा त्याचा स्वार्थ पूर्ण झाला तर बघ कसे ते तुझ्यापासून हळूहळू दूर जाऊ लागेल। का तर आता कामाचा राहिला नाही म्हणून। अरे या जगाच्या प्रत्येक माणसाचा स्वभावच झाला आहे, जिसके पास पैसा उसको लोग पूछते हैं तो कैसा, जिसके पास पैसा उसी को लोग पूछते हैं है तो कैसा। आणि नेमकं आता तुझ्याकडे तो पैसा कमी पडतोय म्हणून हल्ली तुझ्याकडे कोणी फिरतच नाही। पण या जगाला हे कळत नाही की प्रत्येक आनंद पैशावर अवलंबून नसतो, प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर देखील अवलंबून असतो। एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरी व्यक्ती तेच फूल विकून आनंदी होतो। स्वार्थ सोडून जगता आलं पाहिजे, अरे स्वार्थ सोडून जगता आलं पाहिजे। हे बघ, तुझी ही वाईट वेळ आली तरीही तुला आपलं कोण परकं कोण हे शिकून जात आहे। त्यामुळे तू निराश होऊ नकोस, त्यातून फक्त हुशार हो आणि थोडीशी चलाकीशी। आता हे बघ, चलाकी शिकायची आहे, पण चलाकीत फक्त दुसऱ्यांना फसवण्यासाठी शिकायचं नाही तर स्वतःची फसवणूक होऊ नये याकरता शिकायचं आहे, हे मात्र विसरू नको। तुझ्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही उद्देशाने येत असते। तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही उद्देशाने येत असते। त्यातले काही तुला आजमावून जातात तर काही तुला ज्ञान देऊन जातात, तुझा वापर करून घेतात, तर काही तुला जगण्याचा अर्थ देखील शिकवतात आणि जगण्याचा अर्थ शिकवणाऱ्यापैकी आम्ही सगळ्यात पुढे आहोत, हे मात्र तू विसरू नकोस, मात्र तू विसरू नकोस। भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। आत्ता ज्यांनी 1 नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आपण जाणून घेऊया। स्वामी सांगतात, तुमचं मन जर भक्तीकडे आपोआप ओढला जात असेल ना, तर तुम्ही देवाला नाही तर त्या देवाने तुम्हाला निवडलं आहे। अरे तुमचं मन जर आपोआप भक्तीकडे आपोआप आमच्याकडे वळले जात असेल तर समजून घ्या की तुम्ही आमची निवड केलं नाही तर आम्ही स्वतः तुमची निवड केलेलं आहे। म्हणूनच आता तुझ्या जगाला छाती ठोकपणे सांग की तू तुझ्या सद्गुरूचा आहे,
तुझ्या स्वामी माऊलीचा आहे. त्यामुळे आता यश काय आणि अपयश काय आणि सुख काय दुःख काय काहीतरी मिळो, पण ते आता तू तुझ्या स्वामीवर सोपवून दिलेलं आहे आणि तू मोकळा झालेला आहेस. या जगाला सांग की माझा स्वामी माझ्या पाठीशी आहे आणि माझा सद्गुरू माझ्या सोबतीला कायमच आहे. असा दृढ विश्वास जो भक्त आमच्यावर ठेवलेल ना, त्याच्यासाठी तर आम्हाला धावत यावे लागेल. पण तू मात्र आमच्या मार्गावर चालताना एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू मात्र आमच्या मार्गावर चालताना एक गोष्ट कायमच लक्षात ठेव. ते असे की रस्ता चुकणे चुकीचं कधीच नसते. अरे रस्ता चुकणे चुकीचे कधीच नसते. मात्र रस्ता चुकत आहे हे माहीत असताना देखील पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर चालत राहणे हे मात्र चुकीचे असते. चुकीचे नव्हे तर आमच्या नजरेतून तो एक प्रकारचा गुन्हाच असतो. म्हणूनच या नियमाचे उल्लंघन तू करू नकोस. आणि तू या नियमाचा उल्लंघन करत नसेल तर आम्ही तुला सदैव सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आत्ता ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली आहे, 2 नंबरच्या मूर्तीला स्पर्श केलं आहे, त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगत आहे की अरे कोणत्याही नात्यात इतकं गुंतू नकोस, कोणत्याही नात्यात इतकं गुंतू नकोस की त्याच्या वेळेनुसार तुझ्याशी बोलतील आणि तुला महत्त्व देतील, पण तू मात्र सेकंदाचे विलंब न करता त्याला प्रत्युत्तर करतोय. अरे अशाने स्वतःचा आत्मविश्वास देखील गमावून बसतील. हे बघ, एक वेळेस कर्ज फेडता येतं, एक वेळेस कर्ज फेडता येतं, एक वेळेस कर्ज घेणं पण उपकार नको, कर्ज घेणं पण उपकार नको. अरे कर्ज फेडून एक वेळेस तू रिकामा हो, कर्ज फेडून एक वेळेस तू रिकामा हो, पण उपकाराची भाषा मात्र आयुष्यभर ऐकून घ्यावी लागते. म्हणूनच उपकार कोणाचे घेऊ नको, इतकाही लाचार होऊ नको. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाच्याही सावलीखाली उभा राहिला ना तर स्वतःची सावली कधीच निर्माण करू शकत नाही. कोणाच्या सावलीखाली जर तू उभा राहिला तर तुझ्या स्वतःची सावली तू कधीच निर्माण करू शकत नाही. म्हणून स्वतःची सावली निर्माण कर. आणि स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतःला उन्हात उभे राहावे लागेल. भलेही तुला थोडासा चटका लागेल किंवा थोडासा तुला त्रासही सहन करावा लागेल, पण तू घाबरू नकोस. अशा परिस्थितीतही तू आमचं नाव घे, आम्हाला सातत्याने आठव, मग बघ आम्ही नक्कीच तुझ्यासाठी येऊ. अरे कारण नसतानाही आमच्या समोर हात जोडणाऱ्या व्यक्तीला संकटाच्या वेळी आमच्या समोर हात पसरावे लागतच नाही. संकटाच्या वेळी अशा व्यक्तीला आमच्या समोर हात पसरावे लागतच नाही. उलट अशा व्यक्तीसाठी आम्ही आधी त्याच्या संकटाच्या स्थळी जाऊन पोचलेला असतो. उलट अशा व्यक्तीसाठी आम्ही आधीच त्याच्या संकटस्थळी जाऊन पोचलेला असतो. म्हणूनच आमची सदैव आठवण काढ, आमची आठवण काढ, परंतु आमची आठवण सवडीने काढण्यापेक्षा आवडीने काढ. मग बघ आम्ही तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर त्यातला बोध तुम्ही घेतला का? स्वामींनी आपल्याला शेवटी एकच सांगितले आहे की स्वामीची आठवण जर काढायची असेल तर त्याची आठवण सवडीने काढता आवडीने काढावे. आणि असे व्यक्ती स्वामी नाही आवडत असते. म्हणूनच फक्त संकटा काळात किंवा दुःखात आठवण काढण्यापेक्षा स्वामींना आपल्याला रोजच पाठवायचं आहे. स्वामीचं आपल्याला रोजचं नामस्मरण देखील करायचं आहे. मग बघ स्वामी आपली पाठ कधीही सोडणार नाही आणि आपल्यालाही एक वाक्याची प्रचिती नक्कीच येईल. ते वाक्य म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्पेशल स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही निवडलेला अंक कुठला होता हे देखील कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.